जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात दोन गटांमध्ये राडा। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला। गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे। शिवीगाळ केल्याचा आरोप केल्यानंतर दोन गट भिडले आहेत। काही जणांनी वाहनं पेटवली आहेत, दुकानांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। जळगावच्या पाळधी गावात रात्री दोन गटांमध्ये वाद झाला। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद तयार झाला। वादाच्या वेळी गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे। शिवीगाळ झाल्याच्या आरोपानंतर दोन गटात वाद। समाजकंटकांनी गॅरेज समोरील 3 ते 4 चारचाकी वाहनं पेटवली। काही जणांकडून दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड। दंगल नियंत्रण पथकाच्या 3 ते 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या। त्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्र आज सत्यावर्षाला निरोप देत असताना जळगावच्या पाळधीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण आता पाळधीमध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जळगावच्या पाळधीमध्ये या ठिकाणी जे आहे मंत्री गुलाबराव पाटील यांचं वाहन जे आहे, या वाहन हे जात असताना त्या वाहनाचा धक्का लागल्या कारणावरून या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि दोन गटाच्या वादाचं रूपांतर या ठिकाणी मोठं तणावपूर्ण परिस्थितीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्याचं परिणाम स्वरूपी या ठिकाणी मोठं तणावपूर्ण परिस्थिती या निर्माण झाली आहे। आपण जर या परिस्थितीमध्ये बघितलं तर आतापर्यंत 2 ते 3 दुकाने या ठिकाणी जाळण्यात आल्याचं समोर आलेलं आहे आणि काही दुकानांची या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत पोलिसांचा जो फौजफाटा आहे या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सुनील बोळेसह किशोर पाटील, KV9 मराठी, पाळधी, जळगाव।